सध्या वरती जे काम चालू आहे, काय त्रास होतो तो? सर बघा, आता वरती वारंवार ब्रेकरचं काम चालू आहे. ब्रेकरचं काम चालू असल्यामुळे पूर्ण गाळे तोडले का? पूर्ण तोडण्यात आलेलं आहे. ब्रेकरचं काम चालू असल्यामुळे पूर्ण लिकेज आहे. आज आम्ही माल भिजू नये म्हणून ही ताडपत्री हे प्लास्टिकचा यूज करू शकतो आणि वरतून आमच्या डोक्यामध्ये कधीही घात होऊ शकतो, काहीही पडू शकतो, याची पूर्ण आम्हाला भीतीच्या दायकामध्ये आम्ही काम करत आहोत. प्रायव्हेट सेक्शन करण्याचा प्रयत्न चालू आहे. वरती ही जे आहे हे कुठल्याही अनाजसाठी किंवा कुठल्याही शेतकऱ्यासाठी चालू नाही. कुठली तरी प्रायव्हेट कंपनी येणार त्याच्यासाठी चाललेली ही सगळी लालसाठी चालू आहे, बाकी काही नाही सर. आता तुम्ही जे वरती जे बांधकाम आपण ॲक्च्युली जे तुमचं चॅनल आणि आम्ही ॲक्च्युली हे बांधकाम बघितलं तर ही पूर्ण एकत्रीकरण म्हणजे आता खाली तुम्ही बघितलं तर हे 40 गाळे आहेत. त्या 40 गाळ्याच्या वरती 40 गाळे वरती आहेत. म्हणजे ॲज पर सिडकोज ओरिजिनल कन्स्ट्रक्शन म्हणजे सिडकोचं कसं होतं, ग्राउंड प्लस 1ची स्ट्रक्चर होती, त्याला सिडकोने बांधून APMCला हा दिलेला, हा धान्य मार्केटमध्ये आहेत. आपण ही आता वरची जी 40 गाळे आहेत ते पूर्ण ब्रेकरने तोडून एकत्रीकरण करण्याचं काम चालू आहे. एकत्रीकरण करण्यासाठी पण तुम्हाला प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नवी मुंबई महानगरपालिका आहे, त्या नवी मुंबई महानगरपालिकाचा नगररचना विभागाकडून याची तुम्हाला मान्यता घ्यायला लागतो. अन्यथा हा एक फौजदारी गुन्हा आहे. इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स. म्हणजे ह्या गुन्ह्यावरती APMC हा सहभागी होऊ शकतो आणि त्याचा इंजिनियर हा पण ॲक्च्युली त्याचा याच्यामध्ये कनायवन्समधून ॲक्च्युली होऊ शकतो, कारण इट इज अ क्रिमिनल ऑफेन्स. आणि तुम्ही ॲक्च्युली एका साईडला हे पण बघा की खाली गाळ्याचा बाजार चालू आहे आणि त्या गाळ्याचा बाजार चालू असताना वरती ब्रेकर लावून सगळे छज्जा वगैरे सगळं तोडण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त RCC सगळं तोडण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त APMC मला नाही वाटत ॲक्च्युली त्यांना हे सगळं माहिती असेल, आणि माहिती असेल तरी काय ते तर काहीच करू शकत नाही, कारण ह्या आधी पण असे बरेचसे जे गाळे आहेत ते प्रायव्हेट संस्थाला जी मार्केटसाठी गाळे होते APMC म्हणजे यू हॅव टू तुम्हाला इथे ॲग्रिकल्चर प्रोड्यूसचं सगळं विक्रेता हे करायचं होतं, पण इथे तुम्ही बघितलं तर हा पूर्ण लेनमध्ये आहे ना सगळे प्रायव्हेट बाजार आलेत. म्हणजे APMCचा सोडून म्हणजे हे ह्याला म्हणतात प्रायव्हेटायझेशन. एकीकडे सिडको महापालिका बाहेर जे आहे कारवाई करतात, तो यावर का दुर्लक्ष करतात? निश्चित तुमचा चॅनलचा हा व्हिडिओ डेफिनेटली तुम्हाला आयुक्तांनी याच्यावरती तुम्हाला साथ देणार, कारण हा अतिशय दुर्दैवी आहे. आणि अशीच गोष्ट जेव्हा मी नेरूळमध्ये राहतो, नेरूळमध्ये 2 वर्षापूर्वी अशीच एक गोष्ट झालेली जिथे ब्रेकर लावून वरचं काहीतरी स्लॅबवरती काम चालू होतं, तोडण्याचं काम चालू होतं, ती अख्खी बिल्डिंग कोसळली. आज महानगरपालिकाचा आयुक्ताला पण मला एक मेसेज द्यायचा आहे का तुम्हाला नेरूळ हा तुम्हाला दोबार रिपीट करायचा आहे, याची पूर्ण जबाबदारी आयुक्तांची आहे. मग मी तुम्हाला तेच सांगतो, प्लॅनिंग अथॉरिटी आणि तुम्हाला सिडकोने जी ओरिजिनल रचना दिलेली त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये महानगरपालिकाचा नगर रचनाचं परमिशन घ्यायला लागतो, पण यांनी हा परमिशन नाही घेतला आहे, याचा दुर्दैव आहे. आणि ही गोष्ट आयुक्तांना जेव्हा माहिती पडेल तेव्हा हे डेफिनेटली ॲक्शन होणार, कारण याचा पुढे ॲक्च्युली एखादा दुर्घटना झाला तर याची जबाबदारी आयुक्तांची आहे.